आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. केंद्र सरकारने अन्नधान्य वितरण प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याची योजना आखली आहे. वन नेशन वन राशन योजना राबवण्यासाठी सरकार आग्रही आहे. त्या अगोदर राज्यात अनेक बदल करण्यात येत आहेत. बोगस लाभार्थी आणि अधिक उत्पन्न प्राप्त लाभार्थी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. स्मार्ट रेशन कार्ड योजना अनेक राज्यात राबवण्यात येत आहे. तर केंद्र सरकारने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. स्वस्त धान्य योजनेत सध्या कुटुंब आधारित रेशन वितरित होते. कुटुंबाला अन्नधान्य देण्यात येते. ही पद्धत बंद करून कुटुंबाऐवजी व्यक्तीला राशन देण्याची केंद्राची तयारी आहे. त्यासाठी एक मसुदा तयार करण्यात आला. साधक बाधक चर्चा, हरकती आणि सूचना प्राप्त झाल्यानंतर तरतुदी लागू होतील. केंद्र सरकारनं मोफत रेशन योजना नियमात बदल करण्यासाठी पावलं टाकली आहेत. सध्या स्वस्त धान्य वितरण प्रणाली अंतर्गत एका कुटुंबाला 35 किलो धान्य देण्यात येतं. त्याऐवजी आता प्रत्येक व्यक्तीला 7 किलो धान्य पुरवठा करण्याचा विचार आहे. या बदलासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती विधेयक 2026 हा मसुदा तयार केलाय. या मसुद्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्यात. 13 जुलै पर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातील 81 कोटी लोकांना धान्य उपलब्ध करून दिलं जात आहे. सध्याच्या नियमानुसार कुटुंब केंद्रित अन्नधान्य वितरित करण्यात येते. कुटुंब लहान असो वा मोठे 35 किलो धान्य देण्यात येते. कुटुंब मर्यादित असेल तर त्याला जास्त धान्य मिळते, तर मोठ्या कुटुंबाला गरजेपेक्षा कमी धान्य मिळते. या नवीन मसुद्याचा 5 पेक्षा अधिक सदस्य असलेल्या कुटुंबांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते.